अपूर्णांक याची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये हाफ, क्वार्टर, 3/4 and 1 1/4 इन डेसिमल फॉर्म, अर्धा, पाव, पाऊण, सव्वा इत्यादींचे दशांश अपूर्णांकात लेखन कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सव्वा, दीड, पावणे दोन या अंकाचं लेखन कसं केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ॲडिंग डेसिमल फ्रॅक्शन्स अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. तर आज आपण या ठिकाणी रायटिंग हाफ, क्वार्टर, 3/4 अँड 1 1/4 इन अ डेसिमल फॉर्म हा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर मराठीमध्ये अर्धा, पाव, पाऊण आपल्याला समजतं. मग हे लिहायचं कसं? तर हाफ usually written as 1/2. To convert this fraction into decimal form, the 1/2 must be converted into an equivalent fraction with denominator 10. म्हणजेच अर्धा याच व्यवहारी अपूर्णांकात लेखन आपण 1/2 असं करतो, परंतु दशांश पद्धतीत लेखन करण्यासाठी आपल्याला त्याचं सममूल्य 10 असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. म्हणून मग या ठिकाणी या अपूर्णांकाला जर आपण 5ने गुणलं तर याचा छेद 10 होतो. म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे 1/2ला दोन्हीलाही 5ने जर आपण गुणलं, 1 गुणिले 5 छेद 2 गुणिले 5 बरोबर 5/10 असं या ठिकाणी अपूर्णांक तयार होतो. आणि मग 5 गुणिले 10 याचं दशांश अपूर्णांकात लेखन होतं 0.5 किंवा 0.5 असं. 1/2 म्हणजे अर्धाचं लेखन हे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 0.5 असे होते. मग आता अर्धाचं जर 0.5 होत असेल तर त्याचं लेखन 0.5 किंवा 0.50 असंही करतात. त्याचं वाचन 0.5 किंवा 0.50 असेही केले जाते. मग आता याच्यानंतर हा झाला अर्धा. तर पाव किंवा पाऊण हा कसा लिहितात? तर अर्धा लिहिण्यासाठी एकाचे 2 भाग म्हणून 1/2 आणि जर एकाचे 4 भाग केले आणि त्याच्यातला जर एक भाग घेतला तर तो होतो पाव भाग म्हणजेच क्वार्टर. मग या ठिकाणी पाव लिहिण्यासाठी क्वार्टर आणि पाऊंड लिहिण्यासाठी 3/4 असं याचं रूपांतर केलं जातं. मग या ठिकाणी 1/4 आणि 3/4 हे लिहिण्यासाठी आता 4चा छेद याचं रूपांतर 10 मध्ये होत नाही, म्हणून या ठिकाणी त्याचं रूपांतर 100 छेद असणाऱ्या अपूर्णांकात आपल्याला करता येईल. मग 4ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे या ठिकाणी 100 तयार होतात. तर 4ला जर 25ने आपण गुणलं तर या ठिकाणी 100 तयार होतात, इथे दाखवलेलं आहे. म्हणून 1/4 बरोबर 1 गुणिले 25 छेद 4 गुणिले 25 बरोबर 25/100 बरोबर 0.25. म्हणजेच 1/4 इज इक्वल 1 मल्टिपल 25/4 मल्टिपल 25 इज इक्वल 25/100 इज इक्वल 0.25 किंवा 2/5. आणि मग तसंच 3/4 म्हणजे पाऊणचं 3/4ला जर 25ने गुणलं तर 25 75/100 असं उत्तर तयार होतं, म्हणजे 0.75 0.75 किंवा 0.75 असं म्हटलं जातं. मग तशाच पद्धतीनं 1 1/4 म्हणजे सव्वा, त्याच्यानंतर 1 1/2 दीड, 1 3/4 म्हणजे पावणे 2 आणि अशा पद्धतीनं यांचं लेखन केलं जातं.
तर आता या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी आपल्याला पाहायची आहे. या ठिकाणी एक बेरीज आणि एक वजाबाकीचं उदाहरण तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. ही बेरीज आणि वजाबाकी कशी करायची तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास तुम्ही करा. त्यानंतर या ठिकाणी आता ही बेरीज आणि वजाबाकी एक एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. 41.03 प्लस 9.98 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडायचं आहे आणि बरोबर चिन्हाखाली चिन्ह आल्यानंतर त्याची बेरीज वजाबाकी आणि बेरीज करत असतात. तर या ठिकाणी आता आपण याची बेरीज करणार आहोत. अगोदर 3 आणि 8 यांची बेरीज. 8 आणि 3 11, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 51.01 अशी ही बेरीज या ठिकाणी तयार होते. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं म्हणजे उत्तर चुकणार नाही. त्यानंतर वजाबाकी आपण पाहूया. 63.43 वजा 31.8, 63.43 मायनस 31.8. तिथं तुम्ही 8च्या पुढे 0ही मांडू शकता. याची वजाबाकी आपल्याला करायची आहे. 3तून जाण्यासाठी काहीच नाही म्हणजे 3 जसेच्या तसे खाली येतात. 4तून 8 जात नाही म्हणून या ठिकाणी आपण 3कडून हातचा घेतला. 3वरती राहिले 2, 4चे झाले 14, दशकाकडून हातचा घेतला म्हणून 14 मधून 8 गेले, खाली उरले 6. दशांश चिन्ह जसं तसं खाली घ्यायचं आहे. 2तून 1 गेला, खाली उरला 1 आणि 6तून 3 गेले, खाली उरले 3. तर अशा पद्धतीनं त्याचं उत्तर येतं 31.63. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पुस्तकामध्ये 40, 41 आणि 42 असे हे 3 उदाहरण संग्रह आहेत. ते तुम्हाला सोडवून आपल्या ग्रुपवरती अभ्यास टाकायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण वाटत असेल तर तुम्ही कधीही मला विचारू शकता.